गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा. आपण मौर्य काळाबद्दल पाहत होतो बघा. मौर्य काळातली जवळजवळ सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या, बरोबर. काय काय राहिलं होतं बघा मौर्य काळातलं. मौर्यन एम्पायर आपण सगळं बघत होतो बघा. त्यातले सोशल कंडिशन पण आपले झालेले होते बघा. सोशल कंडिशन काय प्रकाराची होती मौर्य काळातली ती पाहून झालं होतं आपलं. त्याच्याबद्दल जे काही क्वेश्चन्स आहेत ते बघितलं होतं. किंवा ओव्हरऑल हा टॉपिक का महत्त्वाचा आहे एन्शियनमध्ये, याच्यावर कंपल्सरी क्वेश्चन राहतात बघा. प्रत्येक वर्षी काही ना काही क्वेश्चन्स यावरती विचारतातच, लक्षात घ्या. मौर्य काळावरती काही ना काही क्वेश्चन्स प्रत्येक वर्षी विचारतातच. का विचारले जातात तर कसे विचारले जातात तेही आपण पाहिलं. त्यातनंतर आपल्याला धम्माचं वगैरे सोशल कंडिशन झालं की आपलं पुढचं आहे जो बघा ॲडमिनिस्ट्रेशनचा झालेला आहे बघा भाग. हा भाग बघूया. फोन आलेला आहे बघा. आवाज येतोय का बघा, क्लिअर आवाज येतोय का. येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, चला आपण मौर्य ॲडमिनिस्ट्रेशन, मौर्य ॲडमिनिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर मग मौर्यांचे जे काही सिलेबसमध्ये जे दिलेला आहे तो भाग आपण बघतोय. सिलेबसमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. आर्ट आर्किटेक्चर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर धम्म किंवा मौर्यांचा धम्म काय स्वरूपाचा आहे किंवा कशा स्वरूपाचा आहे तीही आपल्याला यामध्ये बघायचं आहे बघा. कशा प्रकारे मौर्यन धम्म आपल्याला सांगतो. मौर्यांनी जो धम्म नावाचा कॉन्टेंट किंवा अशोकाल धम्म आणि मौर्यन स्टेट्स, द मौर्य आर्किटेक्चर आणि डिसइंटिग्रेशन ऑफ द एम्पायर, ज्याचा रिमेनिंग जे आहे तो भाग ह्यातनं बघायचा आहे बघा. परत एकदा तुम्हाला तो सिलेबस परत एकदा दाखवतो तुम्हाला बघा. सिलेबसमध्ये आपण कुठंपर्यंत आलेलं हे माहिती असलं पाहिजे. हा भाग झालेला आहे आपला, इथं बदल झालेला आहे. आता हेतून सुरू करतो. अशोकाज एम्पायर अँड इट्स नेचर, अशोकाज धम्म अँड इट्स नेचर, अशोकाज धम्म अँड इट्स नेचर. अँड पुढं काय बघा त्याच्यामध्ये अशोकाज धम्म त्याचं नेचर आणि डिक्लाइन अँड डिसइंटिग्रेशन ऑफ द मौर्यन एम्पायर, मौर्यन आर्ट अँड आर्किटेक्चर अँड अशोकन एडिक्ट्स अँड लँग्वेज अँड स्क्रिप्ट. ह्या गोष्टी आज बघणार आहे आपण. याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे बघा. मग ते झाल्यानंतर मग आपल्याला आणखी काही बघूयात बघा. त्याच्यामध्ये त्यातला हा भाग बघूया बघा. काय बघा, पहिलंच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण पाहिलेलं आहे. त्याच्यातलं काय कसं आहे, धर्माची कारणं काय बघा. त्याच्या अगोदर डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्स्क्रिप्शन्स, अभिलेखाचं असणारं वितरण पाहायचं आहे बघा. अभिलेखाचं वितरण कसं केलेलं आहे का, जे शिलालेख आहेत त्याचं वितरण काय प्रकारचं झालेलं आहे. शिलालेख जे आहे तर त्याचं वितरण कशा प्रकारे सम्राट सम्राट अशोकाच्या काळात वितरण कशा स्वरूपात झालेलं आहे बा, कोणत्या दिशेला आहे किंवा काय काय कारण आहे वितरण करण्यापाठीमागची जी भूमिका आहे. किंवा आपण काय म्हणणार बघा, मायनर ऑफ एडिक्ट्स कोणत्या बाजूला आहेत, मेजर ऑफ एडिक्ट्स कोणत्या बाजूला आहे, पिलर ऑफ एडिक्ट्स कोणत्या बाजूला आहे, स्तंभलेख आहे, भाबर दोन कलिंगा 1 कलिंगा 2 आहे बघा, ते कशा बाजूला आहे किंवा कोणत्या बाजूला आहे, त्याचं कारण काय आहे बाबा. एखादा जे काही आहे ते एका बाजूला असण्याचं कारण काय बाबा. काय एखादा घटक जो आहे तो एखाद्या बाजूला असण्याचं कारण काय ते आपल्याला समजून घ्यायला लागेल बघा. आपण आता त्यातलं बघणार आहे बघा, धम्म नावाचा कन्सेप्ट काय, त्याची कारणं काय आहेत बघा. धम्म आणि कॉन्टेंट ऑफ धम्म. परत बघा धम्माचा आशय काय हे पण समजलं पाहिजे आपल्याला. आशय आणि अभिकृती म्हणतो आपण बघा. काय कॉन्टेंट अँड एक्सप्रेशन at the same time important in our syllabus also. काय बघा, मेनी स्टुडंट अशोका as the one of the greatest king of the ancient world. काय प्राचीन जगामध्ये अशोक हा एक श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ राजा असे जागतिक इतिहासकार म्हणतात किंवा इतिहासकार म्हणतात. His policy of Dhamma has been a topic of lively discussion among the scholars. The word धम्मा, धम्मा नावाचा शब्द आलेला आहे कुठून. The word धम्मा is the Prakrit form of Sanskrit word. Okay? The word Dhamma is the Prakrit form of Sanskrit word Dharma. Dhamma has been variously translated as pity, moral life and righteousness. Dhamma म्हणजे काय? Dhamma म्हणजे काय? Translated as a moral life, righteousness, योग्यतोपणा, righteousness,
righteousness, and so on. But the best way to understand Ashoka's Dhamma is to read his edicts. मग तो अशोकाचा धम्म समजून कसा घ्यायचा बघा, काय सांगता येईल का तुम्हाला? अशोकाचा धम्म आपल्याला समजून घ्यायला सांगितलेला आहे. प्रतिभा जाधव, अशोकाचा धम्म आपल्याला कसा समजून घ्यायचा आहे, तर तो इडिक्टच्या आधारे समजून घ्यायचा आहे. जे काही शिलालेख आहेत त्याच्या आधारे समजून घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे, त्यातनं आपण पाहिलं पाहिजे. अशोकाचा धम्म इडिक्टच्या आधारे समजून. द इडिक्ट्स वर रिटन प्रायमरी टू एक्सप्लेन पीपल थ्रूआउट द एम्पायर अँड प्रिन्सिपल ऑफ धम्मा. धम्माचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही इडिक्ट्स आलेले दिसतात बघा. धम्माचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही इडिक्ट्स आलेले दिसतात बघा. एडिट्समधनं मग आपल्याला बाकीच्या गोष्टी कळायला लागलेल्या दिसतात. काय काय कळायला लागलेल्या आहेत ना? टू मेक प्रिन्सिपल ऑफ धम्मा ॲक्सेसेबल अँड द अंडरस्टँड टू ऑल, ही पुट अप एडिक्ट्स ऑर इन्स्क्रिप्शन ॲट इम्पॉर्टंट पॉईंट्स थ्रूआउट द एम्पायर अँड सेंड मेसेज ऑफ धम्मा आउटसाइड द एम्पायर. राज्यामध्ये, साम्राज्यामध्ये किंवा साम्राज्याच्या बाहेर धम्माच्या ज्या आयडिया आहेत किंवा धम्माचा जो भाग आहे त्यातनं समजवून सांगण्याचा प्रयत्न त्यातनं केला. It must be clearly understood that Dhamma was not any particular religion, faith or practice. We should not translate Dhamma means dharma as a religion. Dhamma म्हणजे धर्म नव्हे, तर तो एक वेगळ्या पद्धतीची जीवनशैली, जगण्याचे एक वेगळं तत्वज्ञान आपल्याला असलेलं दिसतं. It was also not an arbitrarily formulated royal policy. Dhamma related to norms of social behavior and activities in a very general sense in his Dhamma. Ashoka attempted a very careful synthesis of various norms which were current in his time. त्याच्या काळामध्ये, अशोकाच्या काळामध्ये. To understand why and how the Ashokas formulated Dhamma and what he meant by it, one has therefore to understand the characteristics of the time in which he lived and to refer to Buddhist, Brahminical and various other texts. की त्या काळातली समज असल्यानंतरच तुम्हाला सगळ्या गोष्टी यातल्या उलगडू शकतात, समजू शकतात. नाहीतर आपण म्हणणार ना, आजच्या काळातल्या तत्वज्ञानाच्या अनुभवाच्या आधारे आपण अशोकाच्या काळातलं नॉलेज जर समजून घ्यायला लागलो तर ते आपल्याला काय म्हणतात की वेगळेपण आपल्याला जाणवेल बघा. तसं त्या ठिकाणी आपल्याला त्या काळातली काय परिस्थिती होती, त्या काळातली ब्राह्मणिकल ट्रॅडिशन काय, बुद्धिस्ट ट्रॅडिशन काय आणि अदर ट्रॅडिशन, श्रमण ब्राह्मण ट्रॅडिशन, त्याच्या वेळेस ते धम्म नावाचा कन्सेप्ट कसा आलेला तर त्याचं काय कारण हे आपल्याला पाहिलं पाहिजे. हे झालं आपण त्यात. आता आपल्याला त्याच्यामध्ये काय बघा, टू अंडरस्टँड व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ पॉलिसी ऑफ धम्मा अँड रिझन फॉर इट्स. मग काय बाबा, काय कारण आहे त्या पाठीमागचे, सामाजिक आणि आर्थिक काय कारण आहे तीही बघणं गरजेचं आहे. पहिलं आहे बघा, सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी, सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड. सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी, सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड. The Mauryan period witnessed a change in the economic structure of the society with the use of iron resulting in surplus production. A changeover took place from a simple rural economy to a pattern of economy in which cities and towns played an important part. शहर आणि गावं जे आहेत किंवा नगर आहेत याची महत्त्वाची भूमिका धम्मामध्ये असलेली दिसते. सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी आपल्याला बघता येऊ शकते. Social and economic background of that period. It has been argued that use of NBPW pottery is an indicator of material prosperity of that period. भौतिक आपल्याला समृद्धी असल्याचं लक्षण आपल्याला NBP, नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश वेअर पॉटरी, यातनं लक्षात येतं. नॉर्दर्न ब्लॅक वे पॉटरी ह्या प्रकारची पॉटरी वापरणं यातच एक समृद्धपणा त्या काळातला असलेला आपल्याला दिसतो, समृद्ध असलेलं दिसतं. These of punchmark silver coin and some other varieties of coin. चांदीची नाणी पण आहेत आपल्याला. कॉन्शियसनेस इंटरव्हेन्शन ऑफ स्टेट टू सेफगार्ड ट्रेड रूट्स. व्यापारामध्ये असणारा राज्य संस्थेचा हस्तक्षेप आणि नागरी केंद्राचा उदय यातनं संरचनात्मक बदल यातनं महत्वाची महत्वाचा गरज आपल्याला असलेली दिसते समाजात. काय द कमर्शियल क्लास हॅड ऑल्सो कम टू द फोरफ्रंट. The emergence of urban culture by its very logic demand a more flexible social organization.
Incorporation of tribe and people from the outlying areas into social fabric also presented as a problem. The response of Brahmanical social order based on the fourfold varnas. What are that fourfold varnas? Brahman, Kshatriya, Vaishya, Shudra. These are the fourfold varnas of the Brahmanical system. The rigidity of the Brahmanical class sharpened the division within the society. जी कठोरता किंवा जे काय म्हणते समाजामध्ये असणारी जी कठोरता निर्माण झाली होती ब्राह्मणी समाजात किंवा रिलिजियस रिजिडिटी झाली होती त्याला प्रतिक्रिया म्हणून धम्म आलेला आहे. म्हणजे आपल्याला त्याचे मार्ग सुद्धा कळाले पाहिजे, कोणत्या मार्गात आलेला आहे, कसं आहे, काय परिस्थिती त्याच्या पाठीमागं असलेली दिसते आपल्याला. द लोअर ऑर्डर टर्न टू बी व्हेरियस हेटेरोडॉक्स साइट्स. दिस क्रिएटेड अ सोशल टेन्शन. त्यातनंच मग काही सामाजिक तणाव निर्माण झाला का? सामाजिक तणाव निर्माण झाला आणि धम्माची गरज जाणवली का? सामाजिक तणाव आणि त्यातून धम्माची गरज जाणवली. त्यातून धम्माची गरज जाणवली. It was with this situation which Emperor Ashoka inherited when he ascended the Mauryan throne. Second, the religious condition. धार्मिक अवस्था किंवा परिस्थिती काय? धार्मिक अवस्था. The Brahmanical hold over society, assiduously built through the latter Vedic period, was coming under the increasing attack. त्याच्यानंतर काय आपल्याला ब्राह्मणिकलचा असणारा वाढणारा अटॅक. द लोअर ऑर्डर अमंग द फोर कॅटेगरीज बिकम फेवर फॉर द न्यू सेक्स. त्यातनं जे ह्या धार्मिक परिस्थितीनं जे बाधित झालेले आहेत त्या लोकांचं नवीन पंथाकडे ते आपल्याला लक्ष किंवा त्याकडे ते काय म्हणता येईल की लक्ष द्यायला सुरुवात त्यांनी केली आणि त्याच्याकडे ते कल वाढायला लागले लोक. ब्राह्मणिकल त्याच्यातनं कोण कुठल्या पंथाकडे चालले, बुद्धिझम आहे, जैनिझम आहे, आजीवकान, अशा आणखी काही सेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ते त्याकडे ते आकर्षित व्हायला लागले दिसतात. द वेश्याज हू वेअर कमर्शियली सक्सेसफुल अँड वेल्दी आर ट्रीटेड ॲज इन्फिरियर टू बोथ ब्राह्मण अँड क्षत्रिय. दॅट्स वाय दीज पीपल फेवर टू द बुद्धिझम और जैनिझम. त्यातनंच व्यापाराकडे ते आलेले दिसतं का? सतीश सहारे, गुड आफ्टरनून. पुढे बघा, द अपोजिशन ऑफ द कमर्शियल क्लास टू ब्राह्मणिझम gave a flip to the other sects of society. The basic tenets of Buddhism was an emphasis on the misery and advocacy of the middle path. यात मध्यम मार्ग यायला सुरुवात झाली. त्यातनं मध्यम मार्ग यायला सुरुवात झाली. सतीश यावेळेचा रिझल्ट सेटचा आलाय का तुमचा? काय रिझल्ट काय सध्या सेटचा? आता बघा 15 जूनचे पेपर जो झाला त्याचा रिझल्ट काय? तुमचा सेटचा रिझल्ट काय आहे सध्या? 15 जूनचा जो पेपर झालेला आहे दिलेला होता का? 138. कितीचा आहे? कट ऑफ कितीचा आहे? कट ऑफ किती आहे बघा बरं. कट ऑफच्या किती कमी पडत आहेत? आणि तुमचे मास्टर कधी झालेलं आहे? पोस्ट ग्रॅज्युएशन कधी झालेलं आहे? मास्टर पेक्षा पोस्ट ग्रॅज्युएशन कधी झालेलं आहे तुमचं? वेन डिड यू पास युअर पोस्ट ग्रॅज्युएशन? पोस्ट ग्रॅज्युएशन कधी झालेलं आहे तुमचं? ठीक आहे. याच्या अगोदर सेट दिली का? आता ही सोडून याच्या अगोदर कधी सेट दिलेले आहे का? कट ऑफ बघा किती आहे बघा. 138 म्हणताय ना? ठीक आहे, कट ऑफ सांगतो बघा तुम्हाला किती लागलेला आहे कट ऑफ. एक मिनिट, कट ऑफ तुम्हाला सांगतो मी. कट ऑफ किती आहे बघा ओबीसीचा. Okay, first time, okay, no problem, but no, we will look into the cutoff. एक मिनिट, कट ऑफ बघूया. कट ऑफ बघून घ्या एकदा किती आहे कट ऑफ. कट ऑफ पण सांगतो तुम्हाला. ओबीसीच आहे ना? ओबीसी
52. Okay, OBC 52. 52 into 3 means काय 156. म्हणजे जवळजवळ बघा तुम्हाला 18 मार्क कमी पडले आहेत बघा. 18 मार्क कमी पडलेले आहेत ते ओव्हरऑल कट ऑफ पेक्षा. पेपर 1 ला किती आहेत, पेपर 2 ला किती आहेत? अमृता चौगुले, गुड आफ्टरनून. पेपर 1 ला किती आहेत, पेपर 2 ला किती आहेत? सतीश. हो, पेपर 1 पेपर 2 असं काही सांगता येईल का बघा? असू द्या, किती कमी असू द्या, मार्काचा आपल्याला आता गेलेलं गेलं बघा, रिझल्ट तो गेला, ते चिंता करण्यापेक्षा येणाऱ्या परीक्षेचा विचार करायचा. म्हणजे कोणत्या? डिसेंबरच्या नेटची तयारी करायची, डिसेंबर 2025ची तयारी करायची. गेलेलं ते तर बदलू शकत नाही बघा आपण. म्हणजे हे सेट गेली ती तर आपल्याला बदलणं आपल्या हातात नाही आहे. पण जे हातात आहे ते काय बघा, डिसेंबरच्या परीक्षेकडे टार्गेट करून अभ्यास करणं हे आपल्या हातात आहे. त्या उद्देशातनं मला सांगा, म्हणजे आपण त्या उद्देशातनं पण आपण तयारी करून घेऊया बघा लेक्चर्समध्ये, आणि काही क्वेश्चन पेपर पण आपण घेऊयात. त्यामुळे विचारतो, पेपर 1 ला किती आले 138 पैकी? पेपर 1 किती आणि पेपर 2 किती? म्हणजे मला एक अंदाज येईल किंवा काय रेंजमध्ये मार्क्स आहेत, बस बाकी एवढंच आहे. बाकी पर्सनली काही आपल्याला किंवा किती मार्क्स आले तर किती आपल्याला कशात काम करायची गरज आहे बाबा. पेपर 1 मध्ये किती काम करण्याची गरज आहे, पेपर 2 मध्ये किती काम करायचं पाहिजे, किंवा कशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यात मार्क्स वाढवता येतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे बघा. ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही सांगा, आपलं तरी लेक्चर चालेल, तुम्ही कमेंट केलं तरी चालेल. परत, बुद्धिझम अपोज द डॉमिनन्स ऑफ ब्राह्मणिझम अँड कन्सेप्ट ऑफ सॅक्रिफाईस अँड रिच्युअल्स. बुद्धिझमनं या ब्राह्मणी वर्चस्वादाला विरोध केलेला दिसतो, आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं, जो काही यज्ञयाग आहे, बळी दिला जातो, त्यालाही त्यांनी विरोध करायला सुरुवात केला. कोणी? बुद्धिझम. त्याच्यातनं आणि बुद्धिझम हा सेक्ट निर्माण कसा झालेला आहे, तर ते क्षत्रिय सेक्ट बघा. बुद्ध कोण आहेत बघा? शाक्य आहेत बघा. शाक्य कोली, कोली त्यांच्या आईचं असणार आहे बघा. शाक्य असणाऱ्या बुद्ध आहेत बघा. बुद्ध शाक्य म्हणजे क्षत्रिय आहेत. क्षत्रियातनं येऊन परत त्यांनी आपल्याला काय म्हणता येईल की बुद्धिझमकडे ते आपल्याला नवीन धर्म सेक्ट निर्माण केला. It thus appealed to the lower order and to the emerging social classes. The human approach to relations is society preached by the Buddhism further attracted different sections to Buddhism. त्याच्यानंतर आणखी काही घटक त्यामध्ये आलेले दिसतात बघा. म्हणजे बुद्धिझम बरोबर त्यातलेच नाही तर आणखी काही घटक आले. तिसरा जो फॅक्टर आहे तो आहे बघा पॉलिटी. पॉलिटी हा कसा घटक महत्वाचा आहे कशासाठी? बुद्धिझमसाठी. तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. You already read the Mahajanpad in 6th century BC mark the beginning of state system in many parts of. राज्य व्यवस्था या घटकाची सुरुवात आपल्याला महाजनपदातून झालेली दिसते. This means that only a small section of society came to be monopoly of power which they exercise over the rest of the society in various ways for various purposes. Thus, there were monarchies in which the king was the supreme authority, and there were Ganasangha in which the ruler were a group of hereditary Kshatriya or members of clan. That's asnare. By the time Ashoka ascended the throne and the state system, over a period of more than 200 years, had grown very elaborate and complex. It was characterized by मग काय प्रकारचं होतं ते? The political supremacy of one region. मगधचं आपल्याला वर्चस्व असलेलं दिसतं. तर पॉलिटिकल राजकीय श्रेष्ठ किंवा राजकीय वर्चस्व कोणाचं? मगधचं आपल्याला दिसतं. Which comprised many previous Gana kingdom and the areas where no organized states has existed before. या अगोदर कोणते असं संघटित राज्य मगध शिवाय आपल्याला अस्तित्वात असलेलं दिसत नाही. मगध शिवाय अस्तित्वात असलेलं दिसत नाही. सेकंड पॉइंट, एक्झिस्टन्स अँड विदिन द वास्ट टेरिटरी ऑफ व्हेरियस जिओग्राफिकल रिजन अँड कल्चरल एरियाज ऑफ डिफरंट फेथ बिलीफ अँड प्रॅक्टिस. वेगळ्या धर्माचे, संस्कृतीची, श्रद्धेची लोक आपल्याला त्यामध्ये असलेले दिसतात. याचं अस्तित्व आपल्याला त्या राजकीयतेमध्ये असलेलं दिसतं. मोनोपोली ऑफ फोर्स बाय रुलिंग क्लास विच द एम्परर वाज द सुप्रीम हेड. त्यातनं काय वर्चस्व होतं, आधिपत्य होतं, आणि त्यातनं राजा काय सम्राट हा फोर्सफुली बलानं बल प्रयोग वापरून आपल्याला वर्चस्व निर्माण केलं. The appropriation of very substantial quantity of surplus from agriculture, commerce and other sources.
एक्झिस्टन्स ऑफ अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच, प्रशासकीय आपल्याला काय घटकाचं एक्झिस्टन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲपॅरेटस. द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द स्टेट सिस्टम डिमांडेड अन इमॅजिनेटिव्ह पॉलिसी from the emperor which would entail minimal use of force in such a large empire having diverse form of economic and religious system. Diverse form of economic and religious system. It could not have been controlled by an army alone. A more feasible alternative was the propagation of policy would work at an ideological level and reach out to all sections of the society. The policy of Dhamma काय आलेलं आहे ते बघायचं आहे आपल्याला पुढं कशा पद्धतीनं आशय काय आहे. आता आपण बघूया बघा वितरण कसं आहे या अभिलेखांचं, अशोकाच्या अभिलेखाचं वितरण कसं आहे बघा. अशोकाच्या शिलालेखाचे अशोका यूज द मीडियम ऑफ हिज एडिक्ट टू एक्सपाउंड द पॉलिसी ऑफ धम्म. धम्म विस्तारासाठी आपल्याला पेपर 146 292 टूला ओके. 1ला आणखी काम करण्याची गरज आहे बघा. 1 मध्ये पण तुम्ही युनिट वाईज जर गेलात तर त्याच्यामध्ये आणखी चान्स आहे तुम्हाला. आता बघा ह्या वर्षीच्या रिझल्टमध्ये आपल्या एका विद्यार्थ्याला पेपर 1ला 80 मार्क्स आहेत बघा आपल्या हिस्ट्रीच्या विद्यार्थ्याला, आणि पेपर 2ला एका विद्यार्थ्याला म्हणजे सेपरेटली टॉपर सांगतो आपण त्यातला तर 126 आहेत बघा पेपर 2ला सुद्धा एकाला. एक स्टुडंट आहे ज्याला 126 आहेत पेपर 2ला, एक स्टुडंट त्याला 80 मार्क्स आहेत पेपर 1. आपल्याला आतापर्यंत हायेस्ट आहे बघा पेपर 1चा आपल्या म्हणजे आपल्या क्लासचा जो आहे टॉपर बघा पेपर 1चा 82चा टॉपर आहे, पेपर 2चा 132 आहे बघा. तुम्ही ॲनालिसिस करा पेपर 1चं काय चुकलं किंवा पेपर 2चं करा. पेपर 1चं तुम्ही बघा पेपर 2चं युनिट 1 पासून ते 10 पर्यंत काय रॉंग झालं किंवा काय चुकलं म्हणजे 18 मार्क आपल्याला कमी पडलेत, म्हणजे जवळजवळ 9 प्रश्न आणखी आपले बरोबर यायला पाहिजे. बरोबर 9 प्रश्न बरोबर आहे म्हणजे 9 गुणिले 2 म्हणजे 18 झाले असते. तर ते 9 प्रश्न कशातले बरोबर आले असते याचा एकदा अंदाज घ्या, त्याचं एकदा ॲनालिसिस करा, थरोली ॲनालिसिस करा. आता आज लेक्चर संपल्यानंतर समोर पेपर 1 काढून ठेवा, पेपर 1 काढून ठेवा आणि त्याचं 1 ते 50 क्वेश्चन्समध्ये तुम्हाला असं काय वाटतं बाबा 1 ते 50 क्वेश्चन. पेपर 2चं आपण बघितलं 1 ते 100 क्वेश्चन्स, काय 1 ते 100 क्वेश्चन. यातलं जे प्रश्न तुम्हाला चुकूच शकत नाहीत असं वाटणार किती आहे बघा. 2-4 तर प्रश्न जर निघाले तर तुम्ही आपल्या काय सिली मिस्टेक आहे नॉर्मल चुकांमुळे सुद्धा कधी कधी रिझल्ट जातो बघा. त्यामुळे तसं ॲनालिसिस करा आणि उद्याच्या लेक्चर्समध्ये मला तसं सांगा. पेपर 1मध्ये बाबा मला वाटत होतं की 5 प्रश्न चुकायलाच नाही पाहिजे पण चुकलं, अनावधानानं चुकलं, वाचनाच्याच कौशल्यामुळं किंवा वाचताना गडबड झाली किंवा वाचताना ओव्हर रिडिंग झालं किंवा अंडर रिडिंग झालं किंवा मला वाचता आलं नाही किंवा प्रेशरमुळे सुद्धा एखादा प्रश्न माझ्या हातातनं गेला, असं काही तुमच्या ॲनालिसिसचं काही असेल तर ते ॲनालिसिस काढून ठेवा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावर पण चर्चा करू. म्हणजे पेपर सोडवल्यानंतर कारण 18 मार्क म्हणजे 9 प्रश्न आहेत, 9 ते 10 प्रश्न, 9 ते 10 प्रश्न म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 4-5 क्वेश्चन जरी तुम्ही बघितले आणि असे काहीतरी प्रश्न असतील बघा 3-4 तर 100% प्रश्न राहतील बघा की जे मी शांत पद्धतीनं काय म्हणता येईल की त्याला शांत व्यवस्थित संयमानं जर पेपर सोडवला असता तर माझा रिझल्ट आला असता असं आपल्याला वाटत होतं. आणि ते पेपर सोडवल्यानंतर उत्तर बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की असं काहीतरी गोंधळ आपल्या हातनं झालेलं आहे. हे जे उत्तर हे होतं पण आपण गोल करताना वेगळंच केलं किंवा उत्तर काढलं होतं एक आणि गोल करायचं राहूनच गेलं, असं काही झालेलं आहे का? म्हणजे अशा काही चुका तुमच्याकडून झालेल्या आहेत का? कारण लक्षात घ्या रिझल्ट आला नाही याचा अर्थ आपल्याकडून काहीतरी राहिलेलं आहे. रिझल्टला क्वालिफाय होण्यासाठी आपल्याकडून काहीतरी कमी पडलेलं आहे. ते कमी पडलेलं काय आहे ते आयडेंटिफाय करा. म्हणजे आपल्याला रिझल्ट येण्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते जे कमी पडलेलं आहे त्याचा मात्र विचार करा बघा. म्हणजे जे कमी पडलं ते फक्त आयडेंटिफाय करा. त्याच्यावर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सविस्तर बोलूया बघा काय बाबा ते कसं वाढवता येईल. आता बघा आपण किती पेपर 1ला आपण 82 पर्यंत आलेले मार्क आहेत बघा आपल्या विद्यार्थ्यांना, 82 पर्यंत पेपर 1ला मार्क आहेत. पेपर 2ला 132 पर्यंत आहेत. पेपर 2 हायएस्ट आपला पेपर 1चा
पेपर वनचा 82 आणि पेपर टूचा 132 हायेस्ट आहे बघा. म्हणजे तुम्हाला त्या लेवलनं मदत पण करायला किंवा त्यातनं गायडन्स मार्क कशी वाढतील याच्यासाठी आपण गायडन्स पण करूया आणि वाढवायचा 100% प्रयत्न करू बघा. आणि डिसेंबरच्या परीक्षेला पूर्ण टार्गेट करा. डिसेंबर 2025 नेट, NTA UGC नेट, GRF ची पूर्ण तयारी करा. काही लागेल आपल्याला लेक्चर्स तोपर्यंत चालणारच आहेत. तोपर्यंत सगळं काय आपण लेक्चरमध्ये क्वेश्चन पेपर घेणार आहे, डिस्कशन घेणार आहे. फक्त तुमची उपस्थिती राहिली की तुमचे मार्क्स 100% वाढणार बघा. 100% तुमचे मार्क्स वाढणार. कारण आपला जो अनुभव आहे बघा, ह्या सेटनेटची ही आपली एकूण 8वी बॅच आहे बघा, 8th बॅच आहे. जवळजवळ 70-80 विद्यार्थी आपल्याला हिस्ट्रीतनं नेट सेट झालेले आहेत बघा. म्हणजे आपल्याला तुम्हाला जे काय म्हणता येईल की माझ्या अनुभवाचा सुद्धा फायदा करून घेता येईल बघा तुमच्या परीक्षेसाठी. तर तोही कसा करून घ्यायचा काय आहे की तुमच्या स्किलवर आणि कौशल्यावर आहे बघा. तुम्ही बोलत राहिलात, प्रश्न विचारत राहिलात तर त्याच्यावरती आपल्याला काम करता येईल बघा. त्याच्यावर जर तुम्ही बोलत राहिलात, सांगा हे चुकलेलं आहे, हे बरोबर आहे, ह्याच्यावर काय करायचं, त्याच्यावर काय, तर मग आपण तिथंपर्यंत पोचूया बघा. आता प्रॉपर ॲनालिसिस करा आजच्या दिवस. हा लेक्चर झाल्यानंतर ते उद्या सकाळपर्यंत, उद्या परत 2च्या लेक्चरला तुम्ही काय काय चुकलं असं वाटलं हे या गोष्टी माझ्या चुकल्यात तर त्याच्यावर कसं काम करायचं ह्याच्यावर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सविस्तर बोलूयात बघा. समजलंय का बघा सतीश? सतीश कळालेलं आहे का मी काय म्हणतोय ते समजलेलं आहे का? आपला रिझल्ट आलाच पाहिजे बघा. प्रयत्न केल्यावर रिझल्ट येतो, लक्षात घ्या. असं कधीच होत नसतं बघा. प्रयत्न केला नाही आणि आपला रिझल्ट येईल म्हणजे तुम्ही पेरलं तर उगवणार आहे बघा. सरळ निसर्गाचा नियम आहे. शेतकऱ्यासारखंच बघायचा विचार करा. तुम्ही पेरलंच नाही तर असं उगवणार नाही. तुम्ही प्रयत्न जेवढे चांगले कराल तेवढा तुमचा रिझल्ट शुअर शॉर्ट येणार बघा. 100% तुमचा रिझल्ट येणार. काय तुमचं 100% रिझल्ट येणार. तुमचा रिझल्ट येण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करणं गरजेचं आहे बघा. असाध्य ते साध्य करीत असा आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात तसं जे तुम्हाला मिळवायचं त्यासाठी एकच गोष्ट करायची म्हणजे अभ्यास. अभ्यास केला तरच त्या गोष्टी तुम्हाला त्या मिळवता येऊ शकतात बघा. नाहीतर ते होणार नाही बघा. लक्षात घ्या. ओके. अशोक यूज द मीडियम ऑफ हिज एडिक्ट्स टू एक्सपाउंड. अशोक शिलालेखांच्या आधारे धम्म प्रसार करायचं काम सुरू केलेलं दिसतं. शिलालेखाच्या आधारे धम्म प्रसार करायचं काम सुरू केलेलं दिसतं. मग काय आहे बघा त्यात मोठ्या शिलालेखांच्या आधारे धम्म प्रसार केलेला आहे. छोट्या शिलालेखांच्या आधारे धम्म प्रसार केलेला आहे. स्तंभलेखात तर संदेशच दिलेला आहे. त्यातनं तुम्हाला लगेच कळतं की बाबा काय सांगायचं आहे, त्या काळातल्या सम्राटाला काय सांगायचं हे आपल्याला लगेच त्यातनं समजून येतं. meant to be read by people of various areas. In doing so, Ashoka was trying to establish direct communication with his subjects. अशोका प्रत्यक्षपणे काय म्हणता येईल की अशोका प्रत्यक्षपणे जनतेसोबत त्यातनं संवाद साधताना दिसतो. कशामधनं? शिलालेखातनं. अशोका प्रत्यक्षपणे जनतेसोबत संवाद साधताना आपल्याला दिसतात. This inscription written in different years of Israel. वेगवेगळ्या राज्य करण्याच्या कालखंडामध्येच आपल्याला तो शिलालेख हे लिहिलेले दिसतात. Inscription can be divided into two categories. Smaller group of this inscription reveal that king was a follower of Buddhism. Where addressed to the Buddhist church or the Sangha. बुद्ध संघाला ते ॲड्रेस करताना दिसतात. In this संबोधित करतात. In this there is a declaration of Ashoka's own relationship with the Buddhist order. In one of the inscription he mentioned by their title some of the scriptures with his all Buddhist should be familiar with. The inscription of other group category known as major and minor edicts. मोठे शिलालेख आणि लघु शिलालेख which were inscribed on rock surfaces. It also included the pillar edicts. It also included pillar edicts
inscribed on specially erected pillars. All sites of inscriptions, Ashoka's inscription were chosen carefully, to ensure that they were accessible to a large number of people. Thus, as has been pointed out, these edicts may be described as proclamation to the public at large. They explain the idea of Dhamma. We must a distinction between Ashoka's policy of Dhamma, which stress on social responsibility. Ashoka's Dhamma कशावर आहे? Ashoka's Dhamma कशावर महत्त्वाचा भर दिलेला आहे बघा. Ashoka's Dhamma कशावर आहे बघा? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदारी यामध्ये जास्त महत्त्वाची आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड Ashoka's own commitment. अशोकाची स्वतःची बांधिलकी आहे बघा. Ashoka's own commitment ॲज अ बुद्धिस्ट, एक बुद्धिस्ट म्हणून त्याची स्वतःची सामाजिक बांधिलकी आणि त्याचबरोबर असणारी सामाजिक जबाबदारी. There has been tendency in the past among the historians to study his policy of Dhamma and Ashoka as a Buddhist in his same context. Without making any distinction, a careful examination of the inscription would suggest that Ashoka, on the one hand, declared his personal association with Buddhist order, and on the other, he tried to reach through the policy of Dhamma. यातनं धम्माचं जे तत्वज्ञान आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेलं दिसतं. धम्माचं तत्वज्ञान. The importance of social responsibility and toleration among the different members of the society. त्यानंतर तिसरा जो भाग आहे त्यातला काय? Toleration among the different community. Toleration of different members of society. समाजाच्या दुसऱ्या घटकासोबत पण सहिष्णुता आपल्याला अशोकाची असलेली दिसते. म्हणजे फक्त बुद्धिस्ट लोकांसाठीच केलेलं आहे का? नाही, तर बाकी जे आहेत म्हणजे ब्राह्मणिझम आहे त्यांच्यासाठी पण आपल्याला सहिष्णु भाव आपल्याला कोणाचा? अशोकाचा असलेला दिसतो. अशोकाचा सहिष्णु भाव असलेला त्या ठिकाणी दिसतो. हे बघा, बघून घ्या. लंपक इज अ मायनर रॉक एडिट्स. शहाबाजगडी ट्रायंगल आहे तो मायनर रॉक एडिट्ससाठी आहे बघा. मायनर रॉक एडिट्स. आणि जे काही गोल आहे हे मेजर रॉक आहे बघा. मेजर रॉक एडिट्स. आणि जो सर्कल आहे तो आहे बघा पिलर रॉक एडिट्स. मनसेरा, शहाबाजगडी, मनसेरा, तक्षशिला, तोपरा, कलसी, मीरत हा पिलर आहे बघा. रुमिंदेव पिलर इन्स्क्रिप्शन आहे. रामपूर्व पिलर इन्स्क्रिप्शन आहे. लवरिया नंदगड पिलर आहे. लवरिया अरराज इट्स अ पिलर रॉक एडिट्स. सारनाथ इज द पिलर. सोहगौरा इज अ मायनर रॉक एडिट्स. बारबारा is a minor rock edit. Sahasaram is a minor rock edit. Rupanath is a minor rock. Guzara is a minor rock edit. Sanchi is a pillar rock edit. Babru is a minor rock edit. Bairar is a minor rock edit. After that, the Girnar in the south, what are the inscriptions? Girnar is a major rock edit. Sopara is a major rock edit. Gavimat is a minor. Maski is a minor rock edits. Rajola is a minor rock edits. Iraguddi is a pillar rock edits. Palkigundu is a minor. Brahmagiri is minor. Jatinda Rameshwar and the Siddhapur is a minor rock edits. And Jogada and Dholi is also a major rock edits. These are the major, minor and the pillar rock edits of the Ashoka. Ashokache लघु शिलालेख, मोठे शिलालेख आणि स्तंभलेख आपल्याला यामध्ये असलेले दिसते. इन्स्क्रिप्शन आपलं बघितलं. हे कुठलं आहे बघा? हे लोकेशन मस्कीचं आहे बघा. हे जे अशोका मस्की देवनांपी ह्या ठिकाणी दिसतं बघा. मस्कीचा लघु शिलालेख ही पहिल्यांदा आपल्याला वाचली दिसते. मस्कीचा
लघु शिलालेख. लघु शिलालेख. Minor rock edicts Musky specially mention the name Ashoka, center of the top line. Center of the top line. देवनाम प्रिय, beloved of the god. देवाचा प्रिय असा तो राजा कोण? अशोका. मस्कीच आहे. पुढे बघा. Four scripts used by Ashoka in his reading. Top left म्हणते बघा. It's about a Brahmi. It's a Brahmi. Brahmi लिपी आहे बघा. Brahmi लिपी. Kharosthi top right. These are the Kharosthi. And bottom right, it's Aramaic. Bottom left, it's a Greek. These are the lipis used by the Ashoka. These are lipis used by the Ashoka in his inscriptions. These are the four lipis which was used by the Ashoka in his inscriptions. पुढं काय बघा. प्राकृत word Dhamma in Brahmi script as inscribed by the Ashoka in his edict. Topara Kalani pillar now in the New Delhi. आता हा धम्म आहे. धम्माची कारण काय? Policy of Dhamma was an earnest attempt at solving some of the problems that a complex society faces. However, the policy was nurtured in the mind of Ashoka and thorough. He attempted to resolve some of the tensions within the society. Causes काय बघा. In examining the causes for the policy of Dhamma, we have already outlined the historical background earlier in this unit. We have suggested that Ashoka's private belief and his own perception of how he should respond to the problem of his empire were responsible for the formulation of policy of Dhamma. It is necessary for us to understand the immediate social environment in which Ashoka grew up, its influence him in the latter years of life. मग कारण काय? What are the reasons or what are the causes for the Ashoka's Dhamma? अशोकाच्या धम्माची कारण काय काय आहेत बाबा? कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला त्यांना कारण असते दिसतात. पहिलं बघा. The Mauryan king are known to have adopted an eclectic outlook. Chandragupta took resource to Jainism in his latter years. नंतरच्या काळात जैन काय म्हणतात की latter years. बिंदुसारा फेवर्ड आजीवकास. कोण? अशोकाचे वडील. आजीवकाला मानणारे. Ashoka himself adopted Buddhism in his personal life. Throughout, he never imposed Buddhism on his subjects. अशोकानं बुद्ध धर्म स्वीकारला पण त्यांना त्याच्या जनतेवर कधीही लादला नाही बघा. ते त्याच्या व्यक्तिगत यासाठी वापरला. म्हणजे काय? अशोकाचं बुद्धिझम फॉर हिज पर्सनल यूज. म्हणजे काय? स्वतःच्या व्यक्तिगत इंटरेस्टसाठी त्यांनी बुद्धिझमचा स्वीकार केला. पण त्यांच्या जी जनता होती, जे लोक होते ज्यांची, त्याच्यावर कधीही लादायचा प्रयत्न आपल्याला अशोकाने केलेला दिसत नाही. सेकंड, by the time of Ashoka ascended the throne, the Mauryan imperial system had become a complex phenomenon. The imperial system encompassed various cultures, beliefs, social and political patterns. Ashoka had to either maintain the structure by force, and which would have incurred tremendous expenses, or to define a set of social norms which would be accepted to all, cutting across all social practices and religious beliefs. Ashoka found his answer in his policy of Dhamma. याच्या काय अडचणी आहेत, काय जी गोष्ट आहे त्याचं जे उत्तर आहे त्याचं मला धम्मामध्ये अशोका. तिसरं, Ashoka was aware of tension which rise of heterodox sects like Buddhism, Jainism and Ajivaka had generated in the society. या heterodox sects मुळे जे काही समाजात तणाव निर्माण झालेला होता, they were all opposed to the domination of Brahmanism. हे ब्राह्मणिझमला विरोध म्हणून आलेला तणाव होता because of oppression of the sacrificial and ritualistic way of life by the Brahmanism. Or the other, and had a growing number of supporters. But Brahmana
continued to have a strong hold on society and some measures to hostility was inevitable. It was essential to bring about a climate of harmony and the mutual trust in such a situation such as this. म्हणजे लोकांमध्ये काय झालं पाहिजे, विश्वास राहिला पाहिजे. ब्राह्मणिझम, जैनिझम, बुद्धिझम आणि अजिबका यात विश्वासाचं नातं राहिलं पाहिजे, ही आपल्याला अशोकाला त्या ठिकाणी वाटलेलं दिसतं. There were obviously many areas within the empire where neither Brahminical system nor the heterodox sects prevailed. Ashoka himself referred to the country of Yavana, where neither Brahminical or the Shramanical. यवन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी, यवन म्हणजे ग्रीक सुद्धा अशोकाच्या साम्राज्यामध्ये वास्तव्यास असलेले दिसतात. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं कंपल्शन अशोकाने केलेलं दिसत नाही. कल्चर वॉज इन वोक. Besides, there were many tribal areas in the empire where people were obviously not familiar either with Brahminical or heterodox ideas. To make the empire survive and to bring some measure of the cohesion within the empire in the midst of such diversity, it was essentially that there should be some common pattern of behavior and common approach to the problems of society. जे काही आहेत त्याबद्दल आपल्याला दिसतं. आता मग आशय काय होता? व्हॉट वॉज द कॉन्टेंट धम्मा? धम्माचा आशय काय असावा बघा, तुम्ही सांगा बघा. धम्माचा आशय काय असावा? धम्माचा आशय काय असावा? काय असेल? व्हॉट वॉज द पॉलिसी ऑफ धम्मा अँड व्हॉट इज द कॉन्टेंट ऑफ धम्मा? काय असेल बाबा, आशय काय असू शकतो? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं बघा. धम्माचा आशय काय असतो? Principle of Dhamma, so formulated to be acceptable to people belonging to different communities and followers of any religious sect. Dhamma was never given any formal definition or structure. ठराविक अशी संरचना नाही, ठराविक अशी व्याख्या दिलेली नाही. It emphasis on toleration and general behavior. काय म्हणतात? टॉलरेशन अँड जनरल बिहेवियर ते बेस आहे. अँड जनरल बिहेवियर, सर्वसाधारण वागणं जे काय वर्तन आहे त्यावरही आधारित असतात. जनरल बिहेवियर. धम्मा स्ट्रेस ऑन ड्युअल टॉलरेशन. इट्स एम्फेसिस ऑन टॉलरेशन ऑफ पीपल देमसेल्व्स अँड ऑल्सो टॉलरेशन ऑफ देअर व्हेरियस बिलीफ्स अँड आयडियाज. वेगवेगळ्या ज्या काही रूढी आहेत, परंपरा आहेत, पंथ आहेत, धर्म आहेत, त्याच्याबद्दल पण श्रद्धा सबुरी असली पाहिजे. देयर इज अ स्ट्रेस ऑन द नोशन ऑफ शोविंग कन्सिडरेशन टुवर्ड्स स्लेव्स अँड सर्वंट्स. शोविंग कन्सिडरेशन ऑफ स्लेव्स अँड सर्वंट ऑल्सो. स्ट्रेस ऑन ओबिडियन्स टू एल्डर्स. ओबिडियन्स एल्डर्स म्हणजे वरिष्ठांचा आदर असला पाहिजे, याबद्दल पण आपल्याला धम्म सांगतो. काय? वरिष्ठांचा आदर असला पाहिजे. अँड नीडी अँड ब्राह्मण अँड श्रमणा, याबद्दल जी गरजू आहेत त्यांच्याबद्दल तुमच्याबद्दल काय तुमच्या मनात तेवढीच चांगली आत्मीयता असली पाहिजे, त्याबद्दल आत्मीयता असली पाहिजे. अशोक ऑल्सो प्लीडेड फॉर टॉलरन्स ऑफ डिफरंट रिलिजियस सेक्ट्स इन अटेम्प्ट टू क्रिएट अ सेन्स ऑफ हार्मनी. सेन्स ऑफ हार्मनी. The policy of Dhamma also stress non-violence. धम्म कशावर आहे? अजून अहिंसावर आहे. अहिंसा, अहिंसावर असलेलं दिसतं. Non-violence was to be practiced by giving up war and conquest. Also restraint on killing of the enemies. म्हणजे युद्ध करायचं नाही, एखाद्यावर आक्रमण करायचं नाही आणि प्राण्यांची हत्या करायची. एवढा मोठा अर्थ आपल्याला त्या अहिंसेमध्ये दिसतो. म्हणजे कोणावरती आक्रमण करायचं नाही, युद्ध करायचं नाही आणि तिसरी भाग आहे तो प्राण्यांची हत्या करायची नाही. इथपर्यंत आपल्याला अशोकाचा धम्म, धम्माच्या आशयामध्ये सांगतो. आपल्याला अशोकाचा धम्म काय काय सांगतो तर ह्या गोष्टी सांगतो. However,
realize that certain displays of political might be necessary. Keep the primitive forest tribe in check. The policy of Dhamma included certain welfare measures like planting of tree. काही कल्याणकारी कामही आपल्याला त्यामध्ये दिसतात. कल्याणकारी कामही दिसतात बघा. लोक कल्याणकारी काम. कल्याणकारी म्हणण्यापेक्षा लोक कल्याणकारी कामे त्यामध्ये दिसतात. जसं काय बघा, वृक्ष लागवड, विहिरी खोदणे, अशोका अटॅक सेरेमनीज अँड सॅक्रिफिशियल प्रॅक्टिस, जे काही कर्मकांडात्मक काय आहे ते त्याच्यावर पण अटॅक करायला अशोकाने सुरुवात केली. व्हेरियस ऑकेजन, जे अर्थहीन आहे त्याच्याबद्दल खर्च करू नका, त्याच्याबद्दल ती तुम्ही यज्ञ याग करू नका, याबद्दल पण अशोकानं सांगितलेलं दिसतं. A group of officers known as Dhamma Mahamatya were instituted to implement and publicize various aspects of Dhamma. हे धम्माचा प्रसार करण्यासाठी कोणता अधिकारी होता? धम्म महामात्य. ही प्रश्न विचारलेला आहे, सेटला नेटला हा प्रश्न विचारलेला बघा. धम्म महामात्य हे धम्माचा प्रसार करण्यासाठी नेमला गेलेला अधिकारी. त्यासाठी धम्म महामात्य हा अधिकारी आपल्याला धम्माचा प्रसार करण्यासाठी असलेला दिसतो. Ashoka thrust a very heavy responsibilities on them to carry his message to the various sections of the society. However, they seem gradually to have developed into types of priesthood of Dhamma with great powers and soon began to interfere in politics as well as. Rock Edict 13 is a paramount of importance in understanding the policy of Dhamma. अशोकाच्या 13व्या शिलालेखामध्ये आपल्याला धम्माचं काय महत्व आहे हे आपल्याला त्यामध्ये अशोका सांगताना दिसतो. अगेन्स्ट टेस्टामेंट्स अगेन्स्ट वॉर, इट ग्राफिकली डिपिक्ट्स द ट्रॅजेडी ऑफ वॉर अँड द shows that why Ashoka turned against it. It is a unique event in the annals of the ancient world because we do not know of any other contemporary monarch who renounced war. असा कोणताही त्या काळातला आपल्याला दिसत नाही, काय म्हणतात त्याला, की अशा पद्धतीनं युद्धाबद्दल आपल्याला विरोध करताना दिसतो. युद्ध नको असं म्हणणारा की युद्ध टाळलेला व्यक्ती कोणताही दिसत नाही किंवा राजा दिसत नाही त्या काळात. कुठल्या एन्शियंट वर्ल्ड, प्राचीन जगामध्ये. अशोका रिम्बार्क ऑन द पॉलिसी ऑफ धम्मा आफ्टर दिस वॉर. अशोका धम्म अँड मौर्यन स्टेट्स. अशोकाचा धम्म आणि मौर्य राज्य संस्था. अशोकाचा धम्म आणि मौर्य राज्य संस्था. Ashoka's Dhamma was not primarily not a simply collection of high sounding phrases. He very consciously tried to adapt it at a matter of state policy, for he declared that all men are my children, all men are my children, and whatever exertion I make, I strive only to discharge the debt that I owe to all religious living creatures. It was totally a new and the inspiring ideal of king. राजाचं नवीन आदर्शवत असणारं रूप यामध्ये दिसतं. In the Arthashastra, king owed nothing to anyone. His only job was to rule the states sufficiently, efficiently. अर्थशास्त्रामध्ये काय, राजानं फक्त राज्य कार्यक्षम पद्धतीनं चालवलं पाहिजे, ही आपल्याला त्यामध्ये सांगितलं दिसतं. अशोका renounced war and conquest by violence and forbade the killing of many animals. Ashoka himself set the examples of vegetarianism by almost stopping the consumption of meat in the royal household. Since he wanted to conquer the world through love and faith, he sent many missions to propagate Dhamma. Such missions were sent to four of places like Egypt, Greece, Sri Lanka. The propagation of Dhamma included many measures for people's welfare. Center for the medical treatment of men and the beast were founded inside and outside the empire. Shady groves and well, fruit orchard and rest houses were laid out. त्या ठिकाणी काय विश्राम गृह सुद्धा आपल्याला बांधलेले दिसतात. This kind of charity work as typically radically different attitude from the king of Arthashastra would not incur any expenses unless they brought revenues in return. कुठल्या
कुठल्याच प्रकारचा महसूल रिटर्न मध्ये आता आपला ते केलेलं. अशोकानं ऑलरेडी सांगितलेलं बघा, युजलेस जे सॅक्रिफाईस आहेत सेरेमनीचे त्याच्यावरचा खर्च थांबवा. अशोका प्रोहिबिटेड, प्रतिबंधच त्यावर घातला. अशोका प्रोहिबिटेड युजलेस सॅक्रिफायसेस अँड सर्टन फॉर्म्स ऑफ गॅदरिंग, म्हणजे लोक जमाव करू नये, ज्या ठिकाणी गरज नाही लोकांनी तिथं जमावच करायचा नाही आणि त्या पद्धतीचा खर्च करायचा नाही. सुपरस्टिशन, अंधश्रद्धा त्यातनं पाळली जाऊ नये. पार्ट ऑफ धम्म महामात्य was to see that people of various sects were treated fairly. धम्म महामात्याचं काय, धम्म प्रसार तर होतच काम. धम्म महामात्य काय काम काय होतं बघा, टू सी दॅट ड्युटीज काय, ड्युटीज टू सी दॅट to it that people of various sects, वेगवेगळ्या पंथांचे लोक व्यवस्थितरित्या वागवले जातात का नाही हे पाहणं आपल्याला अशोकाचं महत्त्वाचं काम आहे. द प्रिझनर मेनी कन्व्हिक्ट्स who were kept in fetters after their sentence had expired were to be released. Those sentenced to death were to be given a grace for 3 days. अशोक also started धम्म यात्रा. अशोकानं स्वतः धम्म यात्रा त्या ठिकाणी काढलेली दिसते. धम्माची यात्रा, धम्माच्या गोष्टी प्रसारित करण्यासाठी असणारी यात्रा, धम्म यात्रा. He and his wife officials were toured to country in order to propagate Dhamma. Establish direct contact with his subjects. It was because of such attitude and policies that modern writers like Kern called a monk in a king garb. Monk in a king garb. धम्माचं इंटरप्रिटेशन काय, धम्माचा अर्थ आपल्याला नेचर समजून घ्यायचा, धम्माचं विश्लेषण आपल्याला करायचं. धम्म काय, धम्म कसा, धम्म कशासाठी आपण बघितलेलं आहे. आता धम्माचं विश्लेषण करून घेऊया. Ashoka's policy of Dhamma has been in issues of intense controversy and debate among the scholars. Some scholars have suggested that Ashoka was a partisan Buddhist and have equated Dhamma with Buddhism. It has also suggested that it was original Buddhist thought was being preached by Ashoka as Dhamma. Later, certain theological additions were made to Buddhism. This kind of thinking is based on some Buddhist chronicle. It is believed that Kalinga War was a dramatic turning point where the Ashoka, out of remorse of the death and destruction of war, decided to become Buddhist. म्हणजे काय की कलिंगाचं युद्ध झालं आणि अशोकाला काय मानवी हत्या झाली, मानवी संहार झाला, त्यातनं अशोकाला असं वाटलं वी हॅव टू चेंज द पाथ और वी हॅव टू चेंज द ॲटिट्यूड ऑफ द काय बदललं, मुळातनंच अशोका बदललं. भेरी गोष्ट धम्म घोष, अशोकाचं रूपांतर कसं झालेलं आहे, भेरी घोष, रूपांतर झालेलं भेरी गोष्ट धम्म घोष. The Buddhist record also credits him with the propagation of Buddhism in India and abroad. One cannot, however, lay charge of being partisan against Ashoka. There are two strong arguments to prove that Ashoka, as an emperor, did not favor Buddhism at the expense of other religious beliefs. बाकी धर्माच्या बदल्यात किंवा किंमत काय तर सगळ्यांना टॉलरन्स आहे. प्रत्येक जे काही ज्या पंथाचे लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला अशोकाच्या राज्यामध्ये आदर असलेला दिसतो. Ashoka's creation of institution of Dhamma Mahamatya convincingly proves that Ashoka's Dhamma did not favor any particular religious doctrine. यातनं काय बघा, अशोका कोणत्याही एक ठराविक धर्माला किंवा धम्माला पंथाला वेगळी वागणूक देतो आहे असं दिसत नाही. Since that had been that case, there would have been no need for such an office. Ashoka could have utilized the organization of Sangha to the propaganda. संघाचा वापर धम्मासाठी केला. Carefully study of the rock edicts depict that Ashoka wanted to promote tolerance and respect for all religious sects and duty of the Dhamma Mahamatya. सगळ्या धर्माबद्दलची सहिष्णुता राहिलीच पाहिजे. काय सगळ्या धर्माबद्दलची सहिष्णुता राहिली पाहिजे, त्याचबरोबर सगळ्या धर्माबद्दलचा आदर राहिला पाहिजे आणि ते सगळं करत असताना आदर राहण्याबरोबर धम्माचाही प्रसार झाला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल शांतताही राहिली. Included working for the Brahmanas and the Shramanas also.
त्यांच्यासाठी आपल्याला काम करताना दिसतं. These 2 points make it clear that the policy of Dhamma was not the policy of heretic, but a system of belief that created out of different religious faith. It had been shown by the Rumila Thapar, Ashoka's Dhamma, apart from being a superb document of essential humanness, also as an answer to the socio-political need of the contemporary situation, that it was not anti-Brahminical is proved by the fact that the respect for the Brahmanas and Shramanas is an integral part of his Dhamma. His emphasis on non-violence and did not blind him to the need of the states. Thus, addressing the forest tribe, he warns that although he hates to use coercion, he may be required to resort to force if they continue to create trouble. By the time Ashoka stopped war, the entire Indian subcontinent was under his control. In the deep south, he was on friendly terms with the Chola and Pandya. काय म्हणता येईल की चोला आणि पांड्यासोबत पण आपल्याला काय म्हणता येईल की मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला अशोकाचे दिसतात. चोला आणि पांड्याचे आपल्याला सोबत आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला असलेले त्यामध्ये दिसतात. non-violence, coercion. By the time of Ashoka, anti-Brahminical, humanness, and his emphasis on non-violence did not blind to him the need of the states. राजाची गरज म्हणून काय बघ म्हणजे अहिंसा का अंधपणाने स्वीकारलेलं तत्वज्ञान नाही, तर ते उघड्या डोळ्याने तेवढ्याच आश्वस्तेनं. Addressing the foreign tribe, he warned them that although he hates use of coercion, he may be required to resort to force if they continue to create a trouble. म्हणजे अहिंसा ही जी आहे अशोकानं असं म्हणजे तुम्ही राज्यासाठी धोकादायक आहात, तुम्हाला शांततेत शांत राहा, म्हणजे तुम्ही कुठल्याच प्रकारचा ट्रबल निर्माण करू नका, अडथळा निर्माण करू नका, नाहीतर मला तुमच्यावरती आक्रमण करून ते मला अडथळा शमवता येऊ शकतो. म्हणजे अहिंसा जी आहे ती प्रॅक्टिकली वेगळ्या पद्धतीने आहे. By the time Ashoka stopped war, the entire Indian subcontinent was under his control. In the deep south, अति दक्षिणेकडे, he was on friendly terms with Chola and Pandya. Sri Lanka was an admiringly ally. मित्र राष्ट्र आपल्याला श्रीलंका असलेलं दिसतं. Thus Ashoka, no to war came at a time when his empire had reached its natural boundaries. नैसर्गिक सीमारेषेवर आल्यावरच त्यांना no to war आपल्याला म्हणलेलं दिसतं. Thus, the plea for the tolerance was a wise course of action in an ethnically diverse, religiously varied, and class-divided society. Ashoka's empire was a conglomerate of diverse groups. They were farmer, pastoral nomads, and hunter-gatherers. There were Greek, Kamboj, and Bhoj, and hundreds of groups having divergent traditions. In this situation, a plea for tolerance was the need of the hour. Ashoka tried to transcend the parochial cultural tradition by a broad set of ethical principles. Ashoka's Dhamma could not survive him. As such, it was a failure. However, we should remember that he was not establishing a new religion. He was simply trying to impress upon the society that the need for the ethical and moral principle, नैतिक आणि फिलॉसॉफी तत्वज्ञानात्मक तत्व काय म्हणतात त्या ठिकाणी गरज असलेली दिसते. हे झालं अशोकाच्या धम्माबद्दल आपण सविस्तर बघितलं बघा. देन वी विल टॉक अबाउट द अशोकाच आर्ट अँड आर्किटेक्चर. मौर्य आर्ट आर्किटेक्चर काय स्वरूपाचं होतं, कसं होतं ते आपल्याला आता बघायचं आहे. अशोक मौर्य कला आणि स्थापत्य कला आणि स्थापत्य कला. ओके, इथेपर्यंत समजलं आहे का बघा. समजलं असेल तर किंवा नसेल तर विचारा, असेल तर काय हरकत नाही, नसेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. काही नाही का प्रश्न. मोरियन आर्ट अँड आर्किटेक्चर.
Moorian art is culmination of long movement which began indigenously, flowered as the time grew and reached out as well as received various impulses and influences. There are अनेक त्यावरती प्रभाव असलेले दिसतात. There are no extant example of either sculpture or architecture that can be dated to the pre-Mauryan times. Whatever we have in terms of sculpture and architecture belong to the Mauryan period, especially to the Ashoka region. Scholar like Niharanjan Ray feels that Mauryan art was different from the earlier art tradition in the sense that it made a departure from the use of wood, sun, dried brick, clay, ivory, metal to that in a huge dimensions. वेगळा स्वरूपामध्ये change झाला. It is a possibility that Mauryan artists replicated the art of working with wood that had existed on the Indian soil hundreds of years. The stupa railing, काय काय प्रकारचं आर्किटेक्चर होतं? Stupa railings, gateways, chaitya facades, all bear the details of ornamentation which are a copy of the wooden prototype. However, Ray maintains that the kind of execution in stone Mauryan excelled in it is different to explain with reference to the work in the world, no matter how large and monumental, with whatever technical skill and fitness the latter was achieved. म्हणजे तंत्रज्ञानात्मक जे काही वैशिष्ट्य आहे किंवा जे काही कौशल्य आहे ते काय म्हणतात एकदम असं काय म्हणतात त्याला ॲप्रिशिएट करण्यापेक्षा भारी होतं. जे ॲप्रिशिएट करण्याचे पुढचा टप्पा आपल्याला मौर्य आर्किटेक्चरमध्ये दिसतो. सेकंड फीचर ऑफ द मौर्यन आर्किटेक्चर इज द आर्किमिडियन कनेक्शन्स. आर्किमिडियन कनेक्शन्स आपल्याला त्यामध्ये the Mauryan dominion under the Chandragupta Maurya touched Afghanistan, what had been erstwhile Achaemenid possession. Mauryan king also had close intimate relations with the Hellenistic court. Hellenistic court सारखेच आपल्याला जवळचा संबंध आपल्याला हेलेनिस्टिक म्हणजे ग्रीक किंवा त्यांचा असणारा प्रभाव पण आपल्याला दिसतो. आर्किमिडियन किंवा ग्रीकांचा प्रभाव आपल्याला अशोकाच्या शिलालेखांवर किंवा आर्किटेक्चरवर असलेला दिसतो. The realm of art, Hellenistic borrowed and was influenced by the heavily on Archimedean art tradition. Scholars feel that Mauryan close contact with the Hellenistic East must also have brought them in the indirect contact with Archimedean art and culture. That is how Mauryan art came to reflect Archimedean influence. Not only to the domains of the city of Patliputra, remind one of the Susa and Ekbatana, but the Pillar Hall at Kumrahar also compares with the hall of hundred columns erected at a Persepolis by the Darius I. Darius पहिला जो आहे दारियसच्या पहिल्याचाही प्रभाव आपल्याला या कला आणि स्थापत्य कलेवर असलेला दिसतो अशोकाच्या काळात. Ashoka pillar and the form of his inscription prove that they are inspired by the Ashoka Archimedean practice. Archimedean practice मधनच त्याचा प्रभाव किंवा ग्रीकांचा प्रभाव त्यांच्या शिलालेखांवरती किंवा पॅलेसवरती असलेला दिसतो आपल्याला. नेक्स्ट पॉइंट, however, it another school of thought believe that आणखी काही विचार करणारे अभ्यासक त्याबद्दल काय सांगतात. Mauryan art were indigenous in origin. काही लोक सांगतात की ते Mauryan art was indigenous in origin. It was a happy combination of folk and court element. It was the folk wooden shaft was petrified. Even the famous Mauryan polish, the pre-Mauryan beginning, beside the motif of bull, a lion, lotus that were used in the Ashokan pillar had indigenous antecedents. ते जे काय मिळतात काय काय मोठे प्राण्यांचे चित्र मिळतात, बुलचं आहे, लायनचं आहे, लोटस आहे, गीज आहे, हे आहे ते येतं देशी आहे किंवा देशी असणारा प्रभाव त्यावरचा असलेला दिसतो. That rather than an episode in the history of art, Mauryan art, rather than was a continuation of tradition that was as old as the Vedas. Campanile
Ashokan pillars and the Bel capital are considered Persepolitan in inspiration. Devhuti, however, believes that there were not a copy of Persian model. Both the Persian and Ashokan example are cognate owing their own origin to the West Asian ancestor, the Arya. However, Stamba architecture, which had its beginning in the world, Stamba architecture, beginning in wood, was transformed into a new medium, stone. Gradually, it acquired capital and bases, with the shaft also becoming 8 or 16 sided. The pillar found in the caves of Karle. आपल्याला काय पिलर पण सापडतात, कुठं कुठं सापडतात, कार्ले, बेडसा, नाशिक, कन्हेरी, 2nd सेंचुरी BC मध्ये असणाऱ्या काय म्हणतात लेणी आहेत. अजंताला लेणी आहे, अजंता 14वी लेणी आहे त्याच्यामध्ये. एलोरा 6th to 18th century. All provide examples of these changes, while many pillars still retain Mauryan features. The bell capital supporting either female figure with bovine bodies below the hips. भाज्यामध्ये आपल्याला सापडतात. Elephant and horses, birds, adros, lions. Their pose and arrangement remain one of the Persepolis, but they are as rooted in the Indian soil as the lotus and the swastik motif. लोटस अँड स्वस्तिक मोटिव्ह पण आपल्याला त्या ठिकाणी असतात. आता आपल्याला मौर्य कलेची उदाहरणं पण बघणं गरजेचं आहे. उदाहरणं पहिल्याशिवाय तर आपल्याला ते, कारण याच्यावरनं प्रश्न विचारतात, याच्यावर प्रश्न हे विचारतातच. कारण प्रश्न ज्या पद्धतीने विचारले जातात त्या पद्धतीने आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. वाय वी हॅव टू लर्न दिस. एक्झाम्पल्स ऑफ मौर्यन आर्ट. मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स ऑफ मौर्यन आर्ट. रिमेन्स ऑफ द रॉयल पॅलेस. रॉयल पॅलेस दिसतात. सिटी ऑफ पाटलीपुत्र. पाटलीपुत्र शहर बघितलं तर तुम्हाला मौर्य कला त्यामधून दिसते. मोनोलिथिक रेलिंग ऑफ सारनाथ. सारनाथचं असणारे मोनोलिथिक रेलिंग. एक्सकॅव्हेटेड चैत्य हॉल ऑर केव ड्वेलिंग ॲट बारबारा नागार्जुनी ग्रुप ऑफ हिल्स. गयामधले असलेले बारबारा नागार्जुनी जे वर्ग गट आहे त्याचा टेकड्यांचा, त्या ठिकाणी तुम्हाला गयामधला ते दिसतं. नॉन एडिक्ट्स बिअरिंग अँड एडिक्ट्स बिअरिंग पिलर विथ देअर कॅपिटल. त्याबरोबर नॉन एडिक्ट्स बिअरिंग म्हणजे शिलालेख नसणारे आणि असणारे याच्यामधलं त्या राजधानीतलं असतं, त्यातनंही माहिती मिळते. फ्रंट हाफ ऑफ द एलिफंट कार्व इन राऊंड फॉर्म अ लाईव्ह इन धावली ओडिसा. ओडिसामधनं पण तुम्हाला त्या काळातल्या कलेचं वैशिष्ट्य दिसतं. देर आर सर्टन कॉमन एलिमेंट्स शेअर्ड बाय द अबोव मेन्शन एलिमेंट्स ऑफ आर्ट. दीज आर ऑल ऑफ देम आर मोन्युमेंटल इन कन्सेप्शन्स अँड द डिझाईन. डिझाईन फाईन and orderly. Fine, orderly and precise in execution, with the exception of the remain royal palace and city building of the Patliputra. They are all made of grey and sandstone of huge proportions. तांबड्या असणारी काय म्हणतात की संगम दगड आहेत त्याच्यामध्ये. Beautifully chiseled and display a high polish. They are example of royal art which is associated with Emperor Ashoka and his successor. अशोकाचे सम्राट अशोका आणि त्याचे असणारे उत्तराधिकारी याच्यावर असणारी ही आपल्याला कला दिसते. पाटलीपुत्रबद्दल स्पेसिफिकली आपल्याला सांगायचं तर काय बघा. पाटलीपुत्र द मौर्यन कॅपिटल बिअर द स्टॅम्प ऑफ इम्पेरियल आर्ट अकॉर्डिंग टू द मेगास्थेनिस. मेगास्थेनिस सांगतो पाटलीपुत्रबद्दल. मेगास्थेनिस The city of Patliputra was about 15 km long and 2.5 km in width. 2.5 km width. Was surrounded by a moat and that measured about 200 meters wide and different 15 meter deep. The rampart of the city had 64 gates. 64 दरवाजे आहेत आपल्याला. Some 570 towers. Excavation have been unearthed. A small portion of the city, ancient city, as most of the occupied by the modern habitation. In addition, the most of the structure were probably made of wood and brick. बहुतांश जी काही बांधलेलं जे काही आहे ते विटापासून आणि काय म्हणतात की दगडापासून किंवा विटा आणि लाकडापासून बनवलेलं आहे. which did not survive the flood and vagaries of time. काळाबरोबर ते नष्ट झालं आणि पुरामध्ये ते तग धरणार नाही. विटाचं वीट मातीच्या विटा असतात त्याच्यापासून
आणि तुम्ही जर म्हणलं तर लाकडापासून बनव तर ते किती काळ तग जाणार आहे डिपेंड. टू साइड्स हॅव बीन त्यातले बघा मोरेन रिमेन्स ऑफ वुडन पॅलेसेट्स ऑफ बुलंदी बाग ऑफ साइट ऑफ पाटलीपुत्र. बुलंदी बाग ऑफ पाटलीपुत्र मध्ये साइट ऑफ पाटलीपुत्र हे बघा चित्र बघून घ्या. Look at this, the side of the Patliputra. Moraine remains of wooden palisades at Bulandi Bagh site of Patliputra. Patliputra मध्ये असणारी साइट आहे कोणाची मौर्यांची. अवशेष काही मौर्यांचे राहिलेले त्या ठिकाणी दिसतात. Partially explored Bulandi Bagh and the Kumrahar. Bulandi Bagh remains of the huge wooden stockade and fortification walls have been unearthed. At Kumrahar have been found the remains of the Mauryan palace complex enclosed within high brick wall. Remains of 80 stone columns have been found, highly polished, which supported a wooden superstructure and had wooden bases. The difference between the 100 pillar hall of Persepolis and the Mauryan palace have been pointed out by the Devahuti. Though both shared the concept of hypostyle hall and lustrous polish, the wooden pillar of Chandragupta time, according to Greek writers, are described as clasped around with wise embossed in gold and ornamented with a design of bird and foliage. Those in the court of Ekbatana are stated to have been all covered with silver plate. The difference can be seen in the simplicity that Mauryan palace pillar were crafted within and compared to an Archimedean columns of the halls of Xerxes. हा एक राजे त्याच्या सारखे असलेले काही दिसतात का. The shaft are plain. शाफ्ट कशा प्रकारच्या प्लेन आहेत without a base or capital made of one piece in contrast to the two-third. म्हणजे आर्किमेनियन प्रभाव आपल्याला मोरियन स्थापत्य कलेवर असलेला दिसतो. Made of several blocks with a base and elaborate capital. Thus lustrous polish had been antecedent both in India and चकाकणारी असणारी काही घटक आहेत त्या ठिकाणी. चकाकणाऱ्या वस्तू ही आपल्याला भारतामध्ये दिसतात आणि पश्चिमेकडे पण आपल्याला असलेले दिसतात. इडिक्शन पिलर पाटलीपुत्र बघितलं. शिलालेख आणि स्तंभलेख. मोरियन पिलर्स आर स्टँडिंग. मौर्य स्तंभ कसे आहेत बघा उभे आहेत. मौर्यन स्तंभ स्टँडिंग आहेत उभे आहेत. उभे खडे उभे आहेत. टॉल वेल प्रोपोर्शनेट म्हणजे उंच आहेत व्यवस्थित आकार असणारा त्याच्यात व्यवस्थित प्रमाणात असणार. विथ टेपरिंग शाफ्ट अँड मोनोलिथिक इन नेचर. दे आर मेड ऑफ सँडस्टोन. कशापासून बनलेले आहेत तर दे आर मेड ऑफ सँडस्टोन विच वॉज क्वॅरिड ॲट चुनार. चुनार कॅरिड चुना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरला दिसतो. द पिलर हॅव अ लस्ट्रस पॉलिश. चकाकणारा आपल्याला पॉलिश आपल्याला पिलरला दिसते. पिलरला काय चकाकणारी पॉलिश दिसते. They do not have a base. The capital is joined to tempering of the shaft with cylindrical board. The capital in the shape of inverted lotus. जे राजधानी आहे त्याला inverted lotus आहे. Capital is in inverted lotus. Which finally support an animal car in Indra. हे बघून घ्यायचे ते. कुठला आहे बघा सारनाथ कॅपिटल. सारनाथ लायन कॅपिटल. सारनाथ लायन कॅपिटल. चित्र बघून सारनाथ लायन कॅपिटल. The column that carry Ashokan inscription at those of Delhi, Mirat, Allahabad, Lauria, Araras, Lauria, Nandagad, Rampurwa with lion capital. Delhi, Topra, Sankasiya, Sanchi and Sarnath. The non-edicts bearing the column include those of the Rampurva with a bull capital. Rampurva means bull capital. And the Vans, Basara, Bakira with a single line capital.
Kosam, the column bearing the dedicatory inscription have been found at Rumindei and Nigali Sagar. Of this, the capital of Loria Nandagad and the Basah Bakhira are in situ. Those of Rampurva, Sanskiya, Sarnath and Sanchi have been recovered in a damaged condition. As far as the crowd animal are concerned, the Loria Nandagad and Basah Bakhira, one of the Rampurva pillar has a surmounted lion capital on its hunches. Sanskiya pillar support a standing elephant. संस्कीया पिलर कशासाठी आहे बघा स्टँडिंग एलिफंट. The second Rampura pillar, a standing bull, Sarnath and Sanchi column, 4 lions sitting back to back. Sarnath चार सिंह दिसतात एकाच्या पाठीमागे आपल्याला 4 सिंह आपल्याला सारनाथला दिसतात. The Loria Araras column may have a Garuda capital. Loria Araras was a Garuda capital. Loria Araras was a Garuda capital. Except for the horse, the other symbols were very much present in early Brahminical imaginary. From the reading of the inscription of Rupnath and the Sasaram, 7th pillar edicts, it is clear that some of the pillars that carry Ashoka's inscription could be pre-Mauryan age, hence not particularly Buddhist in character. Some erected by the Ashoka himself as a Dharma Stambha. काही धर्म स्तंभ म्हणून आले दिसते. नॉर्थ वेस्ट पाकिस्तान स्टँडिंग गॉडेस बघा स्टँडिंग गॉडेस. पुढं काय बघा बोल कॅपिटल रामपूर्व बोल इन प्रेसिडेन्शियल पॅलेस आहे बघा. अमिताभ घोष याच्यातच नाही. Though the pillar and capital are of stone, they were copies of primitive and wooden standards. Thus, surviving examples do not present a unified picture that vary greatly in the type of stone, polish or lack of polish, proportion, treatment of sculptural details, beveling techniques, and even methods of insertions into the earth. Scholars have tried to understand the symbolism inherent in the column. Symbolism inherent in the column. Pillar appears to emerge from the cosmic ocean. Pillar काय बघा appear emerge from the cosmic ocean मधनं ते आलेला आहे का pillars and reaches out to the skies so touched by the sun. सूर्याला स्पर्श करण्याइतकं आपल्याला म्हणजे त्या प्रकारचे अर्थ त्यातनं काढलेला दिसतो. Ashokan pillar do not have base and are directly rooted into the soil. त्याला बेस नाही तर डायरेक्ट मातीमध्ये रुतलेले अशोकाचे पिलर दिसतात. It seems to emerge from the earth and if rising to touch the heavens. म्हणजे जमिनीतनं उगवणारा आणि स्वर्गापर्यंत पोहोचणार अशा प्रकारे त्यातनं अर्थ काढलेला असतो. हे बघा रामपूर्व लायन कॅपिटल. रामपूर्व सारनाथला चार सिंह दिसतात एका पाठीमागे एक असणारे. हे कुठला रामपूर्वच असणारा बोल रामपूर्व लायन कॅपिटल. दिस आर द प्लॅन ऑफ द 18. आपल्याला काही गरज नाही. स्टोन एलिफंट ॲट ढवली. ढवली द स्टोन एलिफंट ॲट ढवली जौगडा म्हणतो आपण पूर्व किनारा. कुमार शक्ती ASI मोनोमेंट. ASI मीन्स आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. चित्र बघून
बघितलं का बघा. पुढचं आहे बघा, हा बघा लोहानीपूर टॉर्सो शोईंग कॅरेक्टरिस्टिक. लोहानीपूर पॉलिश केलेलं, लोहानीपूरचं पॉलिश केलेलं. मोनोलिथिक रेलिंग ॲट सारनाथ. मोनोलिथिक रेलिंग ॲट सारनाथ काय बघा. Polish fragment of monolithic railing at Sarnath is assigned to the Mauryan period. It is made of polished Chunar and Chunar sandstone. To compare well with the Bharhut railing, its comparison Bharhut सोबत केलं होतं. It copied from the wooden contemporary original. The plinth or the alambana, the upright or the stamba, the horizontal bar or the suchis, and the coping stone or the usha nisha have all been carved from a single Dahuli elephant. Dahuli. There is a rock sculpture of the front part of the elephant. The rock sculpture किंवा शिल्पकला असणारी ती front side ला असणार. It is a heavy trunk which curves gracefully inward. His right from leg is slightly tilted and the left one slightly bent and suggesting forward movement. It is a naturalistic stance. Okay, naturalistic stance आहे. Naturalistic stance and powerful portrayal in stone is very impressive and gives the feeling that the elephant is walking out of the rock. त्या दगडातूनच आपल्याला walking out of the elephant. Rock cut caves. Rock cut caves हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न हा याच्यावर विचारला जातो. Rock cut cave. What is rock cut cave? Mauryan period saw the beginning of rock cut architecture. The caves are located in the Nagarjuna Barbara Hills to the Bodh Gaya. Nagarjuna and Barbara Hills to the Bodh Gaya. Bodh Gaya. These caves in Barbara Hills have dedicatory inscription of Ashoka, and three in the Nagarjuna Hills have an inscription of his successor, Dasharath. असणारा उत्तराधिकारी. The exterior of the caves are very plain. However, the interior are polished to high degree. The earliest of these caves in the Sudama cave, which contains inscription dated Sudamachi cave. Sudamachi cave. काय? 12th regnal year of Ashoka. अशोकाचा राज्याभिषेकाचं 12 वर्ष. राज्याभिषेकानंतर 12 वर्ष regnal year म्हणतात. Regnal year. डेडिकेटेड टू आजीविका सेक्ट. आजीविका सेक्ट्सला ती दिली गेलेली काय म्हणतात की डेडिकेटेड टू आजीविका सेक्ट. It consists of two chambers, a rectangular antechambers with a barrel vaulted roof, door with sloping jamb, a separate circular cell at end of the hall with a hemispherical dome roof. The latter on the outside is a copy of thatched straw roof. These are the Lomas Rushi cave. Lomas Rushi cave. This is the Lomas Rushi cave. Malaysia source model. Lomas Rushi cave. Chronologically, the latest and architecturally the best specimen is the Lomas Rushi cave, which in ground plan and general design is similar to the Sudama cave. It consists of antechamber with a barrel vaulted roof, having a doorway with a sloping jamb. The antechamber has an oval sail at the end. The most conspicuous feature is the sculpture ornamentation of a relief carving on the doorway. Over the doorway is depicted a chaitya for a Gavaksha arch with a carved pinail. There are two bands of relief carving. The upper one has a lattice work design and the lower one has a finely carved frieze showing elephant approaching the stupa. At the both the end, the frieze is Makara, mythical crocodile, Makara.
गूढ असणारी किंवा गुणात्मक असणारी crocodile. The Mauryan art is a continuation of long movement in the south. Continuation of long movement in the South Asian region. They were undoubtedly the result of a royal initiative, but the flowering was very much rooted in the Indian soil. The column, the caves, the design all represent copying of the wooden prototypes. या काही गोष्टी आपल्याला यामध्ये आलेल्या दिसतात की आपण अशोकाच्या किंवा मौर्य काळाबद्दल आपण बघितलं. ओके, आपल्याला आणखी काही ह्याच्यातलं बघायचं आहे डिसइंटिग्रेशन ऑर द मग काय काय हवं त्याची कारण काय काय थोडक्यात बघू आणि मग संपलं आपला हा. Mauryan rule was the first experiment in imperial government in India. The imperial authority of the Maurya began the death of the Ashoka 332 BC, finally collapsed in 180. Let us study for the reasons. First reason is about the successor of Ashoka. अशोकाचे वारसदार तेवढे प्रबल नव्हते असं म्हणलेलं आहे. Mauryan ruler continued to rule for about half a century after Ashoka's death. Several literary texts like Purana, Avadanas, and the Jain account give different details of Ashoka's successor. It suggests that after the death of Ashoka, the empire was divided into among surviving sons. Some of the names of Ashoka's successor we find in different texts. As a Kunal was the first. Dasharatha, Samprati, Shalishukha, Devavarman, Sattadhanvan, Brahadrat was the last ruler. It is difficult to ascertain that their exact period, but it appears that Ashoka, the empire, got fragmented. There were quick succession of rulers. This weakened the imperial control over administration. The early three kings, Chandragupta, Bindusara, and Ashoka, organized administration in such a way that it needed strict supervision. Quick succession of king made the difficult as one of the ruler could actually settle down and be in control of things. Linked to this in the fact that dynastic empires depend much on the ability of rules. म्हणजे राज्य चालवण्यासाठी तेवढा सक्षम राज्यकर्ता मिळाला नाही अशोकाच्या नंतर हे आपल्याला त्यावरती एक कारण सांगितलेलं जातं. Therefore, could not formulate either new policies of governance or maintain the old one. The partition of the empire in itself enough to show that the process of descent. त्यातली झालेली जी फाळणी होती असणाऱ्या जे मुलं होते त्यांनी आपलं आपलं राज्य वाटून घेतलं त्यातूनच फ्रॅगमेंटेशन झालं आणि डिसइंटिग्रेशनची प्रक्रिया झालेली इमिडिएटली आफ्टर द डेथ ऑफ अशोका. Other political factors for disintegration. Disorder that emerged in the administrative machinery after the death of Ashoka is regarded as the मग काय काय त्यातनं कारण आहेत बघा. मे बी मला असं वाटतं आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये बघूयात बघा. आपण काही क्वेश्चन्स आहेत आपले ह्यातले बघूयात बघा. जे काही क्वेश्चन्स आहेत का आपण बघूयात बघा. राहिलेलं आहे मला वाटतं आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये बघूया. Edict shown by the आपल्याला हे काय गरजेचं नाही. कुजूल पाडकीचं Who among the following king was the first to issue a long inscription in संस्कृतमध्ये सगळ्यात दीर्घ असणारं जे काही इन्स्क्रिप्शन आहे ते कोणी आणलेलं आहे? अशोका, क्रुदर्दमन, खारवेला आणि गोंडाफॉन्स कोण आहे बघा? उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिसइंटिग्रेशन अँड डिक्लाइन ऑफ द मौर्यन एम्पायर आपण बघू उद्याच्या इन टुमॉरोज लेक्चर. अशा पद्धतीने आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण बाकी गोष्टी आणखी सविस्तर बघूया. ओके, काही प्रश्न असतील तर विचारा.
झाला तर आपण थांबायचं त्या ठिकाणी.